आता हे पहिल्यांदा केलेलं तूप बघा, एकदम मस्त असे तूप झालेलं आहे. आणि आता पुन्हा डबल, आता पहिल्यांदा म्हणजे आपण एकाच मलाईपासून दोनदा तूप काढणं, आणि तेही थोडं नाही तर किती निघतं तेच व्हिडिओमध्ये पुढं दिसलंच की एका मलाईपासून डबल तूप कसं काढायचं आणि किती तूप निघतं हे पुढं व्हिडिओमध्ये दिसलंच. आता सगळ्यात एकदम सोप्या पद्धतीने, म्हणजे आपण जेवढ्या तूप काढण्याच्या पद्धती पाहिलेल्या आहेत त्याच्यापेक्षाही एकदम सोप्या पद्धतीने आज एकदम सोपी पद्धत, कोणीही तूप काढेल एवढ्या सोप्या पद्धतीने आज आजी पुन्हा आपल्याला एकदा तूप काढून दाखवते आहे. आता ही जी मलाई साचलेली आहे ती 1-1.5 आठवड्याची आहे. आज थोडंसं म्हणजे तूप काढायला 1-2 दिवस लेट झालं, मग एवढी पुन्हा जास्तीची ही मलाई आपल्याकडे होती साचलेली. एक वाटी, मोठी वाटी फुल झालेली, ती पुन्हा मलाई जास्त साचलेली आहे. आणि आज आजी एवढी सोपी पद्धत, आजी एक अशी वस्तू टाकणार आहे त्याच्यामध्ये, आणि एकदम सोप्या पद्धतीने, कुठलंही मशीन नाही काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने आज आजी पुन्हा एकदा आपल्याला तूप काढून दाखवते आहे. आता ती सोपी पद्धत कोणती तर ती पाहू. आता ही ह्याच्या वाडग्यातली जी मलाई होती मी ती सगळी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढलेली, स्टीलच्या पातेल्यात. आता तूप काढताना स्टीलचंच पातेलं किंवा आजी दिली, आणि मलाई टाकतानाच मी त्याच्यामध्ये दही टाकलं होतं 1 वाटी. त्याच्यामुळे आता काही दही टाकायचं नाही, काहीच न टाकता फक्त आजी एक वस्तू टाकणार आहे, आणि त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने अगदी झटपट असं लोणी निघतं, मलाईपासून लोणी निघतं. ताई फुडून घेते, हा ताई फुलते ना. आता ह्यावेळेस आपलं तूप जास्तच निघणार आहे, कारण मलाई पण जास्तच आहे. ही साई या पद्धतीने फोडून घेते. आता ताई फोडीते. मलाई आजीच्या पद्धतीने, आजीने जसं सांगितलं तसं आता हा चमचा जो आहे तसं असं गोल गोल भिंगवते फक्त, म्हणजे यावेळेस थोडंच आहे. आता अशा पद्धतीने आता जसं जसं आपण ही साई फेटू तसं तशी ही जी मलाई जी आहे ती हलकी होत चालती. आता ते जे साहित्य आहे ते आजी कोणतं टाकतात ते पाहू, आणि कधी टाकायला लावते ते पण पाहू. याने आपलं तूप एकदम कणीदार तूप बनतं, सुगंधित. पाणी टाकीते का? आता थोडं पाणी टाकीते. आता आजी ही जी वाटी आहे मलाईची, भांडे पण एकदम मोजक्या भांड्यामध्ये. आता आजीने थोडं पाणी टाकलेलं आहे. आता 5 मिनिटं याच पद्धतीनं चमच्याने हलवलेलं आहे. मला टाकीते म्हणजे लोणी येतं. आता आजीने अगदी 1 चिमूट याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे, आणि याच्यामुळं आजी म्हणती की लोणी पटकन येतं. लोणी येतं ना, पटकन येतं आपल्याला कमी मेहनतीत. आणि आता बघा 1 ते 2 मिनिटं मी हे सोडा फक्त सगळ्या याच्यामध्ये मिक्सर झाला की लगेच लोणीचे गोळे बनतात. हे बघा लगेच असं छोटे छोटे असे जे बॉल्स दिसत आहेत ते म्हणजे लोणीचे जे गोळे, लगेच त्याचा इफेक्ट झालेला आहे सोड्याचा. लगेच जे लोणी सोड्यामुळं लोणी जे आहे ते असं फुगून आलेलं आहे, आणि ताप जे आहे ते खाली. पातीला काही बदललेलं नाहीये.
सोडा टाकल्यामुळं लगेच असं लोणीचे गोळे येत आहे. आता आजी पण सहज हलवते, म्हणजे आजीला अजिबातही जड जात नाहीये. आता जसं जसं हलू तसं सगळं लोणी एका ठिकाणी येतं. पण अजून असे छोटे छोटे जे आहे साईडला झटकीपट आपलं हे लोणी बनलं जातं. कोणतंही मशीन नाही, काही नाही, फक्त चमचा, भाजीचा जो चमचा घेतलेला आहे त्या चमच्यानेच आपण हे लोणी काढलेलं आहे. एवढी सोपी पद्धत. हा बघा, आणि लोणी पण सगळं लोणी जे ताकातलं सगळं लोणी आलेलं आहे, लोणी आहे ते सगळं काढून घेते. आता आजीने चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यात आता हे लोणी काढीत आहे गाळून, म्हणजे ताक खाली आणि लोणी जे आहे ते चाळणी मधवत हा बघा, एवढं असं हे लोणी निघालेलं आहे. जवळजवळ याच्यामध्ये 1 किलोच्या आसपास एवढं तूप होईल. पातेल्याला लागेल लोणी पण काढून घेऊ. राहून दे, निथळून दे. आता आजी जे आहे लोणी जे काढलेलं आहे ते धुवून काढताय. 2-3 वेळेस असं पाणी टाकताय. आजीने असा आडवा हात लावला म्हणजे ते पाणी जे आहे वटी त्या पाणी ते सगळीकडं जातं आणि सगळं लोणी जे आहे ते धुवून निघालं जातं. हे पाणी टाकी ते आता पाणी टाकलं, धुवून काढायचं. आता बघा, आजी या लोण्याला हात लावते पण आजीच्या हात अजिबातही लोणी चिटकलेला नाही आहे हाताला. म्हणजे त्याच्यातलं जे जास्तीचं ताक आहे ते निघून गेलेलं आहे सगळं. यांनी तूप जे आहे ते एकदम कणीदार असं तूप बनलं जातं असं आजी म्हणते. जेवढं आपण लोणी धुवू 2 ते 3 पाण्याने आजीने धुतलेलं आहे. आणि मलाई जास्त दिवसाची असली तर अजून एखाद्या पाण्याने, म्हणजे त्या मलाईला जो कडवटपणा आलेला असतो, आजी म्हणतो पाण्याने धुतल्यामुळं तुपाला लागत नाही. आता आजी बघा चाळणीतलं हे जे लोणी आहे ते सगळं कढईत टाकून घेत आहे. आणि बघा चाळणीच्या खाली पण अजिबातही लोणी नाही आहे. आता या ताकामध्ये अजिबातही चाळणीतून लोणी गळालेलं नाही आहे, फक्त ताक आहे. आणि याच्यात अजिबात तूप शिल्लक, म्हणजे लोणी शिल्लक नाही आहे. हे बघा एकदम सफेद असं हे ताक दिसतंय. आता या चाळणीला पण लोणी नाही आहे अजिबात लागलेलं, म्हणजे वाया जायचा विषय नाही. आता हे बघा चाळणीत थोडंसं कोमट पाणी केलं मी आणि त्यात कोमट पाण्याने थोडीशी चाळण अशी धुते आणि हे लोणीचं जे आहे ते पाणी या ताकात येतं आणि या ताकापासून कढी पण मस्त अशी होती. हे काढवायला ठेवते. आता कढवायचंय, आता कढवून घेतो ना. आता मी हे इंडक्शनवर काढवायला ठेवते. आधी त्याची हीट फुल ठेवलेली आहे आणि मग जेव्हा हे सगळं असं मेल्ट होईल वितळण त्यावेळेस याची हीट एकदम लो टू मिडियम ठेवायची, म्हणजे आपलं तूप जळतही नाही आणि तूप मस्त बनलं जातं. जवळजवळ 1 किलो तूप होईल असं हे लोणी निघालेलं आहे आणि ताकात थोडासुद्धा अंश नाही आहे.
आता हे हळूहळू हे दोन्ही वितळायला लागलेलं आहे. ह्या ताकापासून आजी पानं आणले, आता तुळशीचे पानं टाकीचे. आता आजी तूप काढवताना तुळशीचे पानं आणायला लावले होते मला. आणि अजून नागिरीचं पान टाकीचे. तुपला मस्त लागत, पिवळं होत, जरा कलर येतो. आता नागिनीच्या पानाने एकदम छान पहिले असं टाकीत होते का? आता तूप जवळजवळ कडत आलेलं आहे. आणि बघा नागिनीच्या पानाने एकदम मस्त असा तुपाचा कलर दिसतोय. एकदम सात्विक तूप बनलं जातं. आता हे तूप कडलेलं आहे. हे बघा मस्त असं तूप झालेलं आहे. हे बघा तुळशीचे पानं आणि त्यांनी आणखीनच हे तूप छान झालेलं आहे. आता फेस यायला लागला की हा मी इंडक्शन बंद केलेलं आहे. आणि बघा अजिबात शिल्लक म्हणजे खाली जी बिरी असते तीही शिल्लक नाही, कारण आपण लोणी धुवून घेतलं होतं. आता थोडंसं कोमट झालं की हे तूप गाळून घ्यायचं आहे. आता हे पहिल्यांदा केलेलं तूप गाळून घेतलं सगळं. आता ही चाळण जी आहे, चाळणीतली जी बिरी किंवा कढईमध्ये पण आता फक्त 2 चमचे शिल्लक आहे. पोह्याचे 2 चमचे पण एवढी नसल. हा बघा ही कढईमध्येच आता हे सगळे तुपाचे भांडे ठेवते अगदी. आणि त्याच्यामध्ये याच्यात अजिबातही तूप नाही आणि 1 चमचासुद्धा 1-2 चमचेसुद्धा शिल्लक बिरी नाही. आता त्याच्यात 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. त्या चमचा चाळण तुपाचे जे भांडे आहे ते सगळे या कोमट पाण्यामध्ये बुडून घेतले, म्हणजे त्याच्यातलं जे तूप आहे त्या पाण्यामध्ये येईल. आणि यात कढई पण सगळीकडून अशी घेतलेली चमच्याने हलवून कढईमधलं जे कडाला तूप लागेल तेही या पाण्यामध्ये काढून घेतलं. थोडीशी पाण्याला उकळी आल्यानंतर बंद केलेलं आहे. आता हे जे तूप आहे ते चमकतंय. आपल्या भाजीला जसं तवंग येतो त्या पद्धतीने हे तुपाचा तवंग आलेला आहे या पाण्याला. आता हे जे पाणी आहे ते लगेचच गाळून घेतलेलं आहे मी चाळणीमध्ये. त्याच चाळणीने आता म्हणजे या चाळणीलाही थोडंसुद्धा तूप नाही आहे, कढईला पण नाही आहे आणि चमचा जे होतं त्याला पण नाही. आता ही जी आहे याच्यामध्ये अजिबातही तूप शिल्लक नाही आहे. आता ही टाकून दिली तरी चालेल. आता ही जी मोठी वाटी आहे ती तुपाची 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं आणि बघा एवढं असं तूप निघालेलं आहे. आता काढवल्यानंतर कळलंच किती तूप झालेलं आहे. डबल म्हणजे एकाच मालाईपासून डबल तूप कसं काढलं तर या पद्धतीने तूप काढलेलं आहे. आता हे काढवल्यानंतर म्हणजे जवळजवळ 1 कप चहाचा कप जेवढा असतो तेवढं तूप झालेलं आहे. 2 चमचे आता शिल्लक बिरी होती आणि कढईला जे तूप म्हणजे आपलं ज्यावेळेस ही बिरी फेकून देतो किंवा काही न बनवता टाकून देतो त्यावेळेस एवढं तूप टाकून दिलं जातं. बघा आता हे तूप कढायलाही काहीच वेळ लागत नाही. आणि आता हे तूप पुन्हा या डब्यामध्ये गाळून घेते. हे बघा आणि आता आधीचं तूप किती छान असं कणीदार तूप झालेलं आहे. आता हे तूप पण मी गाळून घेते याच्यामध्ये. हे बघा एवढं असं तूप झालेलं आहे आपलं. जवळजवळ चहाचा कप एवढं तूप झालेलं आहे. आणि गाळून घेतलं नाही तरी चालेल, पण हे थोडासा आपला जो तवंग दिसतोय तो काळा तो गाळून घ्यायचा आहे. आता गाळल्यानंतर हा बघा एवढं असं 1 कप तूप निघालेलं आहे. आता हे जे आता ताक होतं ताकापासूनही मस्त अशी खमंग कढी बनवायची. आता कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या, लसूण थोडा जास्तच कापून घेतला, कापलेला कढीपत्ता. आता कोथिंबीर काही शिल्लक नव्हती. ताकामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकलं, ते मिक्स केलं. त्यामध्ये थोडीशी मीठ टाकलं चवीनुसार, थोडीशी साखर टाकली आणि मस्त अशा ह्या कडकडीत फोडणीमध्ये हे ओतून दिलं बेसन पीठ आणि ताक मिक्स केलेलं. थोडंसं घट्ट पातळ अंदाजानुसार कढी बनवून घेतली. थोडीशी उकळी आली का कढी लगेच बंद केली. इतकी मस्त चवीला कढी झाली होती.